थेंबभर पावसाची पानभर गोष्ट. टपटप पडणारे थेंब म्हणजे ढगांनी जमिनीवर घातलेली थेंबांची भिजकी आणि खमंग फोडणी. जसं की कढई तापल्यावर त्यात मोहरी टाकल्यानंतर जसा चर्र आवाज येतो, तसाच आभाळातून थेंब जमिनीवर पडताना आवाज येतो. जमीन पावसाच्या थेंबांनी तृप्त होते. इतकी तृप्त होते की कधी कधी पाण्याने ओथंबून जाते. जमिनीचा चिखल होतो आणि सूर्य जणू काही सुट्टीवर निघून जातो. सूर्याला तेवढाच आराम. पण आधेमध्ये जेव्हा तो डोकावतो तेव्हा 7 रंगांची कमान घेऊन आभाळात काही काळ मिरवत राहतो. पावसाची मजाच काही और असते. पाऊस नेहमी माणसाच्या मनाला उभारी देतो, ओलावा देतो आणि जगण्याची आशा वाढवतो. पावसात करुणा असते, एक प्रकारचा आपलेपणा असतो. तापून कोरड्या झालेल्या जमिनीला तो शांत करतो. निसर्गाच्या अनेक घटकांना पावसाळा समृद्ध करतो. तो माणसाच्या संस्कृतीला पूरक ठरतो आणि अनेक जीव जीवाणू पावसाळ्यात नव्याने जिवंत होतात. अनेक माणसांना पावसाळी चिकचिक नकोशी वाटते. निसर्गाचा खरं तर या दिवसात वेगळाच लहेजा असतो. अगदी बंद दाराच्या ओल्या फळीवर साठणारे शेवाळे असो किंवा जुन्या झाडाच्या खोडांना आलेली कुत्र्यांची छत्री असो, या दोन्ही गोष्टींत पावसाचे सौंदर्य ओतप्रोत भरलेले असते. जमिनीखालच्या जमिनीवरच्या प्राण्यांची त्रेधा तिरपीट होते खरी, पण प्रत्येकाला पावसाळा हवासा असतो. शहरात, गावात, डोंगरांमध्ये पाऊस आला की सगळीकडे तो हिरवा रंग घेऊन येतो. त्या हिरव्या रंगात कितीतरी छटा असतात. त्या फक्त आणि फक्त पावसाळी वातावरणात दिसतात. आभाळातले ढग तर जेव्हा धुक्याच्या रूपात जमिनीवर येतात तेव्हा तो पृथ्वीचा तुकडा जणू काही स्वर्गच झालाय असं वाटत राहतं. ते धुकं जर अंगावर घेतलं तर आपणही त्या धुक्यात मिसळून जातो आणि संपूर्ण पावसाळी कधी होतो तेच कळत नाही. धो पाऊस हा नेहमी आवाजाला सोबत घेऊन येतो. तो जमिनीला खरं तर काहीतरी सांगत असतो. त्याच्या थेंबांची धार, थेंबांच्या गारा जेव्हा जमिनीवर कोसळू लागतात तेव्हा छपरापासून ते अगदी डांबरी रस्त्यापर्यंत पाऊस त्यांच्यावर समान प्रेम करत असतो. मग कुणाला किती थेंब द्यायचे, कुणाच्या वाट्याला किती थेंब वाटायचे हे पाऊस ठरवत असतो. आणि आवाज करूनही कुठल्याही बिनशब्दांच्या भाषेत पाऊस संवाद साधत असतो. पाऊस कधी उन्हासारखा आणि हिवाळ्यासारखा एकटा येत नाही. त्याच्याबरोबर तो अगणित थेंब, मोजता न येणारे धुक्याचे कण आणि ओलसरपणा घेऊन येतो. तो कधीच कोरडा नसतो, म्हणजेच कधीच एकल नसतो. म्हणून पाऊस हा एक प्रकारे आपले कुटुंब घेऊन जमिनीवर येत असतो आणि गेल्यावरही जमिनीत मुरून राहून त्याचे अस्तित्व दाखवत असतो. आणि त्याच्याच थेंबांची जेव्हा जिवंत झरी पाझरू लागतात तेव्हा पावसाळा ऋतू जणू काही त्याच्या आठवणी ठेवून जातो असंच वाटत राहत. कोऱ्या कागदावर जसे शब्द पडत राहतात तसं कोरड्या जमिनीवर थेंब पडत राहतात. थेंबांची कथा होत राहते आणि पाऊस हलकेच पडत राहून भरलेल्या आभाळाला मोकळं करत राहतो. माणसं सुद्धा त्यांच्या मनातला कोंडमारा कागदावर वादळासारखा मांडू पाहतात आणि भरलेल्या मनाला लेखणीतून कोसळू देतात. घरांच्या छतांवर थेंब कोसळतात. काही घरात जातात तर काही घराबाहेर पाण्याचा तलाव करतात. मग घरातली छोटी मुलं शाळेतल्या वहीच्या पानांची होडी करतात
आणि त्या तलावाच्या प्रवाहात आपल्या होडीला प्रवास करायला पाठवतात. गळक्या छपरांच्या घरात राहणाऱ्या माणसांची धांदल उडते आणि स्वयंपाक घरातली भांडी एक एक पडणारा थेंब घरभर साठवत राहतात. घरांच्या भिंती देखील रडू लागतात आणि एक कणखर वीट पावसात नरम होते आणि घरातल्या भांडणांना आपोआप शेवाळ चढत जातं. काही काळ का होईना पण घर पावसाच्या आगमनाने माणसाळतात. काही काळ का होईना पण घर पावसाच्या आगमनानं माणसाळतात. किमान एका छताखाली पावसाच्या भीतीनं माणसं एकत्र येतात. काहींच्या बाल्कनीतून दिसणारा पाऊस हा हातात वाफाळता चहा घेऊन येतो आणि काहींच्या घरातून दिसणारा पाऊस अनुभवलेल्या आठवणी घेऊन येतो. सकाळी पडणारा पाऊस बाहेर जाणाऱ्यांना अडचणीत आणतो. दुपारी पडणारा पाऊस हा खूप वेगळा असतो. तो हळूहळू घरघरत राहणाऱ्या पंख्यासारखा निवांत आणि सुखांत असतो. तर संध्याकाळचा पाऊस हा उरात कोसळणाऱ्या भूतकाळाच्या आठवणींसारखा हुरहुर वाढवणारा असतो. आणि रात्रभर पिरपिरत राहणारा पाऊस तर अंधारातल्या उजेडात सुद्धा मोठा होतो आणि कधी कधी पावसाळी दुष्काळ घेऊन येणारा असतो. शहरातला पाऊस लोकलच्या डब्यात घुसतो आणि भुकेल्या इंजिनाला घोटभर पाणी पाजून आराम करायला सांगतो. रस्त्यांवर गुडघाभर पाणी साठवत ठेवतो आणि वाहनांना थांबायला सांगतो. संपूर्ण शहर मग अंधाराच्या धुक्यात हरवून जातं आणि घराघरात मेणबत्ती मिणमिणत राहते. रंगीबेरंगी छत्र्या मग आभाळाला वाकुल्या दाखवू पाहतात आणि फुटलेल्या आभाळाची नजर लागायला नको म्हणून कायम पुढं चालत राहतात. भिजणारे रेनकोट आतल्या कोरड्या कपड्यांना स्पर्श करू पाहतात आणि गालांवर ओघळणारे थेंब माणसाच्या चेहऱ्यावर शृंगार आणतात. तर असा हा पाऊस निर्मितीच्या लाटांवर स्वार होत राहतो आणि मुग्ध होऊन पृथ्वीवर बरसत राहतो. पाऊस जेव्हा थांबायचं नाव घेत नाही तेव्हा मात्र त्याचं बरसणं अंगावर येतं. त्याचं चिंब पण रौद्ररूप धारण करू लागतं. माणसं उगाच घरात घुटमळत राहतात. काम करणारे हात रिकामे होतात आणि आपल्या घरातल्या खिडकीतून कोसळणारा पाऊस निर्हेतुकपणे बघत राहतात. आणि येणारा पावसाळी दिवस चुलीच्या उभेत घालवत राहतात. रस्ते पाण्यात हरवून जातात. वृद्ध झालेलं झाड थेंबांच्या माऱ्यानं कोसळून निश्चित पडतं आणि रस्त्यावरच्या वाहत्या पाण्यात गुडूप होऊन जातं. पावसाला थांब म्हटलं तरी तो थांबत नाही. तो अखंड कोसळत राहतो. इतका कोसळतो की नदी अनेकांच्या घराला भेट द्यायला येते. त्यांचे सामान आपल्या डोहात तरंगत ठेवते. माणसं आपली घरं वाचवू पाहतात आणि ओल्या जमिनीवर आपला हक्क जेव्हा सांगतात तेव्हा पावसाची जोरदार लाट माणसाला त्याच्या घरदाराला बेघर करते आणि वाहणाऱ्या पाण्याची ताकद एका क्षणात सांगून जाते. बहरून आलेली पिकं अति पावसानं गळून जातात आणि कोंब आलेल्या शेतांना बेचिराख करून टाकतात. शेतकरी हवालदिल होतो आणि खूप दिसणाऱ्या पाण्याकडे कोरड्या डोळ्यांनी पाहू लागतो. गावातली कौलारू घरं मूकपणे भिजत राहतात आणि खाटेवर निजलेली अनेक पिकून गेलेली माणसं मृत्यूची वाट पाहत पाऊस झेलत पडून राहतात. अंगणातली तुळस गारठून जाते आणि भिजून गेलेली लाकडं मऊ होऊन एकमेकांवर पहडून बिनकामी होतात. घरातली करती माणसं घराच्या कोपऱ्यात दिवस बसून
पावसाचे जोरात चालू झालेले काम ओल्या डोळ्यांनी पाहत राहतात आणि तो कधी जाईल याची वाट पाहत दाराच्या कोनातून आभाळाला थांबण्याची याचना करत राहतात. कधीतरी पाऊस थांबतो आणि मग थांबलेलं सगळं हळूहळू सुरळीत होऊ लागतं. वाहणारी नदी शांत होते, ती माघार घेते आणि तिच्यासोबत अनेक गोष्टींना वाहून नेते. पावसाला फक्त कोसळणं ठाऊक असतं, त्याला फक्त आभाळाची वेदना ठाऊक असते. तो फक्त येत राहतो आणि मानवी मनाला वेगवेगळे अर्थ देत राहतो. तो उन्हाचे आणि थंडीचे महत्व पटवून देतो. तो अनेक जीवांना बरोबर नेतो, तसे अनेक जीवांना जीवनदान पण देतो. तो निसर्गाचा एक चमत्कार असतो. जमीन आणि आभाळाच्या पोकळीतला एक ओलसर दुवा असतो. तो कविमनाच्या मेंदूचा एक बारीक रेणू असतो, जो शब्दांच्या माध्यमातून कागदांवर रिमझिमत असतो आणि शब्दांना नवनवीन अर्थ देणारा हिरवा ऋतू असतो. पाऊस हाच एक सोहळा असतो, जो निसर्गाची समृद्धी मांडत असतो आणि तरल मनाच्या माणसाला ओलावा देऊन आणखी तरल करत असतो. फक्त त्याच्या वेगवेगळ्या रूपांची ओळख व्हावी आणि तो कितीही कोसळला, तुडुंब भरला, तरीही आपल्या आत सतत जागा राहावा आणि मनाच्या बांधावर कोसळून तृप्तपणे धबधबा होऊन जावा, असं थेंबभर उगाच वाटत राहतं. धन्यवाद. थेंबभर पावसाची पानभर गोष्ट.